सिंधुदुर्ग रेड सॉइल स्टोरीज यूट्यूबर शिरीष गवस यांचे ब्रेन हॅमरेजमुळे दुःखद निधन। रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील खाद्यसंस्कृती, परंपरा आणि जीवनशैली जगभर पोहोचविणारे शिरीष गवस यांचे वयाच्या 32व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे। मुंबईतील नोकरी सोडून सिंधुदुर्गमध्ये स्थायिक होत त्यांनी पत्नी पूजासह रेड सॉइल स्टोरीज हे यूट्यूब चॅनल सुरू केले होते आणि अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती। काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज हा आजार झाला होता आणि गोव्यातील बांबोळी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। त्यांच्या जाण्याने कुटुंबावर आणि चाहत्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी, 1 वर्षाची मुलगी आणि कुटुंबीय यांच्यावर या घटनेमुळे मोठा आघात झाला आहे। त्यांच्या या निधनानंतर ब्रेन हॅमरेज आजाराबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। चला पाहूया नेमका काय आहे हा आजार आणि याची लक्षणं किती भयंकर आहेत। मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुटल्याने किंवा तिथे रक्तस्राव झाल्याने ब्रेन हॅमरेज होतो। या स्थितीत मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषण कमी मिळतं आणि त्या मरू लागतात। ही अवस्था खूप वेगाने बिघडते आणि वेळेत उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। डोक्याला इजा होणे, उच्च रक्तदाब, मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये विकृती असणे किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिरेक या गोष्टींमुळे ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका वाढतो। यूट्यूबर शिरीष गवस यांना सर्व यूट्यूबर्स व त्यांच्या सर्व चाहत्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। RPS स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण।